एमडी ड्रग्ज प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आणखी एका आरोपीस अटक केली असून सध्या त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. नवमतदारांनी मतदान यादीत नाव नोंदवावं आणि मतदानाचा हक्क मिळवावा असं मनोगत विभागीय आयुक्त सौरव राव यांनी केलं आहे. कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र यावं असं आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केलं. माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहर काँग्रेसतर्फे पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं. रणवीर योग निसर्गोपचार केंद्रासह विविध संस्था संघटनातर्फे निसर्गोपचार शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे. बार्शी इथं कुंटलखान्यावर छापा टाकून पोलिसांनी 2 अल्पवयीन मुलींची सुटका केली असून 6 महिलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण मिळावं अशी आग्रही मागणी आमदार समाधान आवताडे यांनी हिवाळी अधिवेशनात केली आहे. सोलापूर डिस्ट्रिक्ट लॉन टेनिस असोसिएशनतर्फे महिलांसाठी सोलापुरात जागतिक ओपन लॉन टेनिस स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. सोलापूर रेडीमेड कापड उत्पादक संघातर्फे वाराणसी इथं युनिफॉर्म गारमेंट उत्पादकांचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. अष्टपैलू अभिनेते दिलीप कुमार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुरस्कार वितरण आणि संगीत मैफिलीचं आयोजन करण्यात येणार आहे. राजधानी दिल्लीत होणाऱ्या मिलेट महामहोत्सवामध्ये सोलापूरचा हुरडा, भाकरी, धपाटे, शेंगा चटणीसह अस्सल गावरानी मेजवानी पाहावयास मिळणार आहे. 11व्या वर्धापन दिनानिमित्त हिलिंग हँड्सतर्फे सामाजिक बांधिलकीच्या नात्यानं उपचाराची सोय करण्यात येणार आहे. वरिष्ठांच्या त्रासामुळेच पोलीस कॉन्स्टेबल विकास कोळपे यांना आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्यास भाग पडला असा आरोप कोळपे कुटुंबियांनी केला आहे. घरफोडीचे 3 गुन्हे उघडकीस आणण्यात सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकास यश आलं आहे. सुमारे 1 लाखाचा ऐवज पोलिसाच्या पथकानं जप्त केला आहे. जिल्हा काँग्रेसतर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेत मॉडेल क्रिकेट अकादमीनं दीपक संघाचा पराभव करीत ताई चषक पटकावला. जुना देगाव नाका इथं राहणारा शफीक इस्माईल शेख हा बेपत्ता झाला असून सलगर वस्ती पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात फिर्याद नोंदवण्यात आली आहे. MSCIT कोर्स आता नव्या स्किल्ससह शिकण्याची सुविधा उपलब्ध झाल्याची माहिती MKCLच्या व्यवस्थापिका वीणा कामत यांनी दिली. चोरीच्या 6 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेनं आरोपीस जेरबंदही केला आहे. अधिक तपास आणि चौकशी मंगळवेढ्याचे पोलीस करीत आहेत.